नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो विषय आपला आहे तो कुठल्याही योजनेचा नाही. तो विषय आहे हा, पण तसे आपले व्हिडिओ सर्व महत्त्वाचेच असतात. पण आजचा जो विषय आपला आहे तो एका शाळेसंदर्भामध्ये आहे. म्हणजे एका शाळेचं आणि विद्यार्थिनी म्हणजे पालकांचं थोडंसं एक अडचण होती शाळेकडून. तर त्या शाळेसंदर्भामध्ये आपला हा व्हिडिओ आहे. मी शाळेचं आणि पालकांचं दोघांचंही नाव सांगणार नाही इथं, कारण करायचं नाही. आणि शाळेने आम्हाला सहकार्य सुद्धा केलं, म्हणूनही त्यांचं नाव नको खराब करायला. व्हिडिओ बनवण्याचं हे कारण आहे की आपण तळागाळापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचू, आणि जर कुणाला स्थानिक लेवलला असा प्रॉब्लेम येत असेल तर ते लोक आपल्यापर्यंत पोहोचतील या संदर्भातून हा डोक्यात विषय ठेवूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर विषय असा आहे की पुण्यातली एक शाळा आहे, त्या शाळेमधला हा विषय आहे. जसं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मी भारतीय जनता पार्टी पुणे शहर पंचायत राज व ग्राम विकास विभागाला उपाध्यक्ष म्हणून काम करते. आणि आमचे जे शहराचे अध्यक्ष आहेत पुणे शहराचे आशिष दादा कांटे शहराध्यक्ष आहेत. तर त्यांच्या कानावर एक विषय असा आला, त्या मुलीच्या पालकांनी अशी कंप्लेंट केली होती दादांकडं की सदर शाळा म्हणजे ती मुलगी ज्या शाळेत शिकली त्या मुलीने ज्युनियर केजी पासून ते 10वी पर्यंत त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं होतं, आणि पालक त्या शाळेची फी भरू नाही शकले म्हणून ती शाळा 10वी पास झाल्यानंतर मुलगी दाखला देत नव्हती. त्या मुलीला 11वीला ऍडमिशन घ्यायचं होतं. आणि बघा, शाळा जर दाखला देत नसेल, मार्कशीट देत नसेल, तर नक्कीच विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबणारच इथं. तर विषय असा आहे की मुलीचे जे वडील आहेत ते हार्ट अटॅकने एक्सपायर झाले, म्हणजे ते एक्सपायर झाले होते. आता आईच्या खांद्यावर 2 मुलांची जबाबदारी होती. आता अचानक आपल्या घरामध्ये कर्ता व्यक्ती जर अचानक आपल्याला सोडून गेला, तर तेव्हा त्या व्यक्तीची किंवा त्या स्त्रीची मानसिकता काय असेल हे आपण सर्व समजून घेऊ शकता, आणि मीही समजते. जेव्हा आमच्या कानावर हा विषय आला की मी आता फी भरू शकत नाही, माझे मिस्टर पण एक्सपायर झालेले आहेत, म्हणजे ती जी व्यक्ती होती तिने सांगितलं की आता त्यांचे मिस्टर ही एक्सपायर झाले हार्ट अटॅकनी, आणि माझी आता एवढी ऐपत नाही की मी माझ्या मुलीची फी भरू शकते राहिलेली. म्हणजे त्या शाळेची फी 35,000 रुपये भरणं बाकी होतं, आणि आता ती आई अचानक असं झाल्यामुळं फी भरू शकत नव्हती त्या शाळेची. तो 2023 पासूनचा हा विषय आहे. आणि त्यांच्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी शाळेकडे कंप्लेंट केली होती अगोदर की माझी काही कारणास्तव तब्येत खराब असल्यामुळे किंवा काहीही त्यांचं जे काही कारण असेल त्या कारणास्तव मी शाळेची एवढी फी भरू शकत नाही, त्यामुळे मला फी मध्ये काहीतरी सूट देण्यात यावी किंवा काहीतरी सवलत देण्यात यावी असं त्यांनी शाळेकडे रितसर अर्ज केला होता. पण शाळेने त्या अर्जाची पण दखल घेतली नाही. त्यानंतर तर त्या मुलीचे वडील डायरेक्ट हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. आता सर्व जबाबदारी ही आईच्या अंगावर आली. आता आई 35,000 रुपये कुठून भरणार ना, कारण आता आई धुणं भांड्याचे कामं करते. कारण अचानक एवढं मोठं संकट कोसळल्यानंतर एखाद्या स्त्रीच्या अंगावर ती स्त्री उभं राहायलाच तिला वेळ लागतो. अचानक झालं, आपली मानसिकता नसते ते सगळं स्वीकारण्याची, बरोबर आहे. तर तसंच याही कुठंतरी आईचं झालं, याही पालकांचं तसंच झालं. आणि त्या आता धुणं भांड्याची कामं करतात. आता मला सांगा, धुणं भांड्याची काम करणारी व्यक्ती कसं फी भरणार शाळेची बाकी फी 35,000 कसं भरणार, आणि त्या मुलांना कसं शिक्षण देणार? तर मुद्दा हा आहे. मग जेव्हा आमच्या आशिष दादांच्या कानावर हा विषय आला तेव्हा दादांनी मला कॉल केला आणि दादांनी मला ही सर्व माहिती कानावर म्हणजे कानावर घातली माझ्या. आणि दादा म्हणले की आपण शाळेत जाऊ आणि बघूया की आपल्याकडनं त्यांना काही मदत होते का. तर मी म्हणलं दादा ठीक आहे, आपण करूया. म्हणलं जे आपल्याकडनं जी मदत होते ती आपण नक्कीच त्या पालकांना आणि मुलीला मदत करूया. मग आम्ही त्यांचा रितसर अर्ज वगैरे सर्व घेतला, सर्व डॉक्युमेंट्स घेतले. त्यांनी आतापर्यंत किती फी भरलेली आहे, किती बाकी आहे, सर्व डॉक्युमेंट्स आम्ही तिथून घेतले त्यांच्याकडून, त्या पालकांकडनं. आणि सर्व त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यांच्या कानावर हा मुद्दा घातला की असा असा विषय झालेला आहे. आता त्या मुलीचे वडील पण नाहीत आणि ती या मुलीची आई असं असं काम करते. 2 मुलांची जबाबदारी त्यांच्या अंगावर आहेत. तर पालकांचं असं म्हणणं आहे की मी फी भरू शकत नाही, शाळेने मला एवढे वेळेस माफ करावं आणि मला ह्या फी मध्ये सवलत द्यावी, म्हणजे माझी फी सर्व माफ करावी 35,000 रुपये, आणि माझ्या मुलीच्या पुढील शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा आणू नये, आणि माझ्या मुलीचं 11वीला ऍडमिशन कुठल्याही अडचणीशिवाय हो, आणि मला त्यांनी दाखला पण द्यावा माझ्या मुलीचा आणि मार्कशीट पण द्यावी अशी विनंती पालकांनी केलेली आहे, आणि हा त्यांचा अर्ज आहे. आम्ही ही सर्व प्रोसेस केली, ती अर्ज त्यांना दिला, त्यांना रितसर सर्व माहिती पण दिली. तेव्हा सदर शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे आम्ही तो अर्ज दिला. आम्ही तो अर्ज शुक्रवारी दिला होता. शाळेने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला शनिवार ते सोमवार पर्यंत याची
सर्व दखल घेऊ आम्ही ह्या तुमच्या अर्जाची आणि तुम्हाला सर्व जे काही माहिती असेल किंवा जो काही आमच्या बोर्डाचा निर्णय असेल, बोर्ड कमिटीचा, तो निर्णय आम्ही तुम्हाला सांगू. आम्ही पण त्यांनी जे आम्हाला सांगितलं त्याचाही आम्ही आदर केला आणि आम्ही ही सर्व रिसर्च प्रोसेस केली. आणि त्यानंतर त्या पालकांना सोमवारी शाळेकडनं कॉल आला की आम्ही तुमची 35,000 रुपये फी ही माफ केलेली आहे, तुम्ही येऊन तुमच्या मुलीचा दाखला आणि मार्कशीट घेऊन जावा. तर शाळेचं खूप खूप कौतुक आहे आणि खरंच सर्व शाळांनी असंच सहकार्य करावं. बघा, ज्यांची ऐपत आहे ते नक्कीच भरू शकतात, बरोबर आहे, किंवा त्यांना थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने जरी तुम्ही सवलत दिली तरी ते फी भरू शकतात. त्यात मला काही गैर वाटत नाही की बाबा तुम्ही सवलत दिल्यानंतर जर भरत असतील कोण तर भरू द्या. पण या पालकांची खूपच अडचण होती. एकटी महिला, त्या 2 मुलांचं शिक्षण, घर पण सांभाळायचं आहे, त्यानंतर सासू सासऱ्यांची जबाबदारी पण त्या महिलेवर आहे. म्हणजे घरात 4-5 व्यक्ती आणि 5 व्यक्तींची जबाबदारी स्वतःवरच आहे आपल्यावर. त्यानंतर त्या महिलेनी कमवायचं किती, शाळेसाठी किती करायचं आणि कसं करायचं, एवढं मोठं संकट कोसळलेलं. तर नक्कीच या माध्यमातून सांगायचा उद्देश एवढाच आहे की नक्कीच आम्हाला शाळेने सहकार्य केलेलं आहे. तर अजून एक इथं विनंती सर्व शाळांना विनंती करणार आहे की जर असं तुमच्या शाळेमध्ये कोणी पालक असतील की त्यांना एवढी अडचण असेल की ती फी भरू शकत नसतील, तर एक तर तुम्ही त्यांना सवलत द्यावी, टप्प्याटप्प्याने फी भरायची किंवा त्यांची फी माफ करावी. खरंच ही खूप आग्रहाची विनंती आहे माझी. मी असं नाही म्हणत की मी सर्वांना सवलत द्या किंवा सर्वांनाच फी माफ करा, पण ज्यांची खरंच अडचण असेल, जसं ह्या पालकांची अडचण होती, तशी जर अडचण कोणाची असेल किंवा असं कोणाबरोबर कुठं होत असेल तरी ते लोक आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. जर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात तर आम्ही नक्कीच तुम्हाला आमच्याकडनं जे काही सहकार्य आम्हाला करता येईल ते आम्ही करणार आहोतच आणि करत आहोतच. तर याच्यामध्ये नक्कीच त्या पालकांचंही, त्या शाळेचं सर्वात जास्त कौतुक आणि मी त्या शाळेचे सुद्धा पुण्यातल्या आभार मानते की त्यांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन योग्य तो निर्णय आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल परत एकदा त्या शाळेचे, त्या मुख्याध्यापिकाचे, बोर्ड कमिटीचे मी नक्कीच धन्यवाद व्यक्त करते. त्या पालकांचंही अभिनंदन, त्या मुलीचंही अभिनंदन. त्या मुलीला पुढील वाटचालीसाठी माझ्या नक्कीच हार्दिक शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आमचे शहराध्यक्ष आशिष दादा कांटे यांचंही मी नक्कीच इथं आभार व्यक्त करते आणि धन्यवादही करते. त्यांनी पण म्हणजे ही जी प्रोसेस होती किंवा हे जे काम होतं त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आणि आम्ही सर्वांनी मिळून त्या महिलेला मदत केली, त्या पालकांना मदत केली. तर असंच आपण पुढेही काम करत राहू आणि असंच लोकांचे आशीर्वाद पण आपल्याला मिळत राहतील. तर हा होता आपला एका शाळेसंदर्भामध्ये व्हिडिओ. तर धन्यवाद. असंच आमचं काम पुढे चालत राहो आणि आपण सर्वांचं आम्हाला सहकार्य मिळत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.